हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आपण आता मेकअप सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि तुम्ही गेला जो व्लॉग जर बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच समजलं असेल की मी त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की स्किन टाइप्स काय असतात आणि स्किनचे लेयर्स काय असतात. तर ते मला वाटतंय की तुम्ही नक्कीच ते तुम्ही शिकले असणार आतापर्यंत. तर आता परत तुम्ही आपला टाइम न वेस्ट करता एक बुक आणि पेन घेऊन बसा, कारण की आज आपण शिकणार आहोत स्किनचे जे आपण टाइप शिकलेलो बरोबर. मग स्किन टाइप्स काय काय होते, ऑइली, ड्राय, नॉर्मल आणि कॉम्बिनेशन. तर हे 4 टाइपची स्किन होते. तर ते स्किनमध्येच आता आपण जरा डीपमध्ये जाऊन इन्फॉर्मेशन घेणार आहे की नॉर्मल स्किन काय असते, ड्राय स्किन काय असते, ऑइली काय असते आणि कॉम्बिनेशन काय असते. तर जरा ह्याच्यामध्ये अजून आपण डीप नॉलेज घेऊया. तर आता मी सगळ्यात पहिलं स्टार्ट करत आहे नॉर्मल स्किन. तर आपली नॉर्मल स्किन कशी असते, एकदम हेल्दी असते. जर स्किनचं टेक्स्चर एकदम सॉफ्ट, सफल आणि नॅचरल असतं. जे त्याचे पोर्स असतात, पोर्स एकदम नॉर्मल असतात. प्रत्येक स्किनला, प्रत्येक त्वचेला पोर्स असतात. पोर्स म्हणजे काय असतात, छिद्र असतात असे बारीक 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 बारीक. तुम्ही जर तुमच्या स्किनला जवळून एकदम मिररमध्ये जाऊन बघितलं तर आपल्या स्किनवर काय असतं, एकदम बारीक 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 पोर्स असतात, म्हणजे छिद्र असतात. त्या छिद्रांना काय बोलतात, पोर्स बोलतात. तर ते पोर्स काय काम करत असतात, जे पण काही ऑक्सिजन असतं ते आपल्या स्किनमध्ये, आपली स्किन जी असते ती सुद्धा ब्रीथ करत असते. तर ती स्किनला ब्रीथ करण्यामध्ये ते पोर्स असतात ते हेल्प करत असतात. प्लस जे पण टॉक्सिक पदार्थ असतात, जसे काही स्किनमध्ये जे एक्सेस ऑइल असतं ते सर्व काही बाहेर काढायचं काम कोणाचं असतं, पोर्सचं असतं. तर ते सगळ्यांच्या स्किनमध्ये ओपन पोर्स असतात. तर ते पोर्स कोणाकोणाचे मिनिमम असतात, कोणाकोणाचे लार्ज पोर्स असतात. तर लार्ज पोर्स कसे असतात, ते चांगले नसतात. लार्ज पोर्स झाले तर काय होतं, जे पण काही आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये पॉल्युशन, डस्ट जे काही आहे ते काय करतं, त्या पोर्समध्ये जाऊन बसतं. डर्ट वगैरे सगळं त्या पोर्समध्ये जाऊन बसतं आणि परत मग ती स्किन काय होते, आपण जे पण काही मॉइश्चरायझर वगैरे आपण जे पण काही यूज करतो त्याच्याने काय होतं, परत ते लॉक होत राहतं आणि तेच सगळं स्किनला डॅमेज करत असतं. मग ज्याचे जे जर एकदम नॉर्मल पोर्स आहेत, जे एकदम नॅचरल आहेत, जे जास्त विजिबल होत नाही, अशांची स्किन कशी असते, एकदम नॉर्मल स्किन असते. ज्यांच्या स्किनवरती तुम्हाला काहीच ॲक्नी दिसणार नाही, पिंपल्स दिसणार नाहीत, कसले डाग दिसणार नाहीत, पिगमेंटेशन दिसणार नाही, अशी स्किन कशी असते, नॉर्मल स्किन बोलतो. ज्यांच्या स्किनवरती एक्सेस ऑइल सुटत नाही, प्लस ज्यांची स्किन जास्त ड्राय सुद्धा आणि रफ सुद्धा दिसत नाही, अशा स्किनला आपण काय बोलत असतो, ही नॉर्मल स्किन आहे. तर अशी खूप कमी लोक असतात ज्यांची नॉर्मल स्किन असते. बहुतेक लोकांची जास्तीत जास्त करून कोणाची जास्तच ऑइली स्किन असते तर कोणाकोणाची जास्तच ड्राय स्किन असते. तर त्यासाठी जर आपल्याला आपली स्किन एकदम प्रॉपर आणि एकदम हायड्रेट आणि व्यवस्थित एकदम नॉर्मल ठेवायची असेल, त्यासाठी आपल्याला इंटेक जो असतो, जसे की आपल्याला वॉटर, पाणी सुद्धा आपल्याला टायमावर प्यावं लागतं. प्लस आपलं जे पण आपण काही फूड आपण इंटेक करतोय, जे पण आपण जेवण घेतोय ते आहारात सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, नियंत्रण ठेवावं लागतं. आणि प्लस आपल्याला प्रॉपर डाएट सुद्धा त्यासाठी मेंटेन करावे लागतो. म्हणूनच आपली स्किन कशी राहते, नॉर्मल राहते आणि ते लगेच आपल्या स्किनवरती दिसून येतं की स्किनवरूनच आपल्याला माहीत पडतं ह्या माणसाला आजार आहे की नाही, किंवा आपल्याला काही पोटाचे त्रास असले तरी सुद्धा आपल्या स्किनवरती लगेच दिसून येतात. म्हणून जर आपलं शरीर पूर्णपणे व्यवस्थित असलं तर आपली स्किन सुद्धा एकदम नॉर्मल आणि खूप छान दिसत असते. तर आपल्याला इंटेक तर आपल्याला काळजी घ्यायचीच असते की आपल्याला प्रॉपर पाणी आपल्या पोटामध्ये दिवसभरातून गेलंच पाहिजे. प्लस आपण जे पण काही खातो, जेवण सुद्धा आपल्याला टायमिंगवरती, आपल्याला फ्रूट्स वगैरे, सॅलेड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, आपल्याला फायबरयुक्त आपल्याला पदार्थ सुद्धा आपल्या पोटात गेले पाहिजे. तर ह्या गोष्टी जर आपल्या आल्याच तर त्याच्यानेच आपली स्किन छान राहणार आहे. प्लस आपल्याला वरून सुद्धा प्रोटेक्शनची गरज असते. तर ह्या इन्व्हायरमेंटमध्ये भरपूर असं डस्ट असतं, केमिकल्स असतात, खूप असं आपल्याला तुम्ही बघत असणार डर्ट असतं जे आपल्याला आपल्या डोळ्यांनी सुद्धा दिसून येत नसतं.
तर ते आपल्या स्किनला जाऊन काय करत असतं, डॅमेज करत असतं. जसे की आता आपले हे लाईट्स आहेत, हे लाईट सुद्धा आपल्या स्किनला काय करत असतात, डॅमेज करत असतात. तर त्याचप्रमाणे जर आपण ह्याच्यासाठी जर आपण चांगले व्यवस्थित आपण त्याची काळजी घेतली आणि त्याला प्रोटेक्शन, आपल्या स्किनच्या प्रोटेक्शनसाठी जर आपण प्रॉपर जर आपण स्किन केअर रुटीन फॉलो केला तर नक्कीच आपली स्किन सुद्धा नॉर्मल राहू शकते. तर अशी झाली नॉर्मल स्किनची गोष्ट. नॉर्मल स्किन दिसताना कशी दिसते, एकदम हेल्दी ग्लोई. त्या स्किनवरती जर आपण तुम्हाला काही ॲक्ने, पिंपल्स, रॅशेस वगैरे काही दिसणार नाहीत. अशा स्किनला आपण काय बोलतो, ही तर एक नॉर्मल स्किन आहे. तसंच झालं तर आपण आता बघणार आहोत ऑइली स्किन. तर ऑइली स्किन कशी असते, जरा तुम्ही पण विचार करा ऑइली स्किन कशी असते. तर ऑइली मी बोललं तर लगेच आपल्या डोक्यामध्ये काय क्लिक होतं, तेलकट, तेल, ऑइल एक आपल्या डोक्यात येतं की बाबा ऑइली बोलल्यावरती लगेच तेल आपल्या, म्हणजे आपण इमॅजिनच लगेच करतो की तेल. तर इमॅजिन केल्यावरतीच कळतं की ऑइली स्किन कशी असणार आहे, की तेलकट असणार आहे. जसं आपण समोरच्या व्यक्तीला समजा आपण बघतो, त्यांच्या चेहऱ्यावरती ऑइल सुटलेलं असतं. कधी आपण कुठे आपण जर झोपून सुद्धा उठलो, मॉर्निंगला झोपून उठलो, तर खूप ज्यांची ऑइली स्किन असते ना, त्यांना मॉर्निंगला सकाळी सकाळी बघा त्यांच्या स्किनवरती एक एक्सेस ऑइल, जे सिबम, एक्सेस सिबम असतं ते निघालेलं असतं. पूर्ण ऑइली स्किन, नोज एरिया, चीन एरिया पूर्ण ऑइल, तेलकट दिसत असतं झोपेतून उठलं. आणि सगळ्यात बेस्ट आपल्याला जर स्किन ओळखायची असेल तर मॉर्निंगला आपण जेव्हा आपण झोपून उठतो तेव्हा आपल्याला कळतं आपली स्किन कशी आहे. तर सगळ्यात पहिला मॉर्निंगला झोपेतून उठल्या आपल्याला काय करायचं, मिरर समोर जायचं आणि बघायचंय. जर आपल्याला आपल्या स्किनमधून एक्सेस ऑइल जर निघत असेल तर त्याला काय बोलतात, एक टिश्यू घ्यायचा आणि टिश्यू लावून बघायचा आपल्या फेसवरती. आपल्या त्या टिश्यूला काय असतं, ऑइल आलेलं असतं. तर अशी स्किन काय असते, ऑइली स्किन असते. आणि ज्याला जर तुम्ही सकाळी उठले आणि तरी पण तुमच्या स्किनवरती ऑइल जरा पण आलेलं नाहीये तर अशी स्किन काय असते, ड्राय स्किन असते. तर आता आपण ऑइली स्किन बद्दल बोलतोय, तर ऑइली स्किन वाल्यांचं कसं असतं, पोर्स असतात ना जे, ते एकदम मोठे झालेले असतात. कारण की त्याच्यातून कंटिन्यू काय निघत असतं, एक्सेस ऑइल रिमूव्ह होत असतं. त्यामुळे जे आपले पोर्स असतात ते काय झालेले असतात, ओपन झालेले असतात आणि लार्ज, मोठे झालेले असतात. प्लस त्या एक्सेस ऑइलमुळे आणि त्या तेलामुळे आपल्या स्किनवरती काय होत असते, ॲक्ने आणि प्रॉन्स येत असतात. म्हणजे इतके पिंपल्स आणि ॲक्ने येत असतात, जेणेकरून काय होत असतं, आपली स्किन सुद्धा वेगळीच दिसत असते आणि आपले पोर्स असतात ते लार्ज झालेले असतात, म्हणजेच मोठे झालेले असतात. ओपन पोर्स खूप जास्त दिसायला लागतात. तर अशा स्किनला आपण काय बोलतो, अशा स्किनला आपण काय बोलणार आहे, ही ऑइली स्किन आहे. तर आतापर्यंत मला एवढं नक्कीच वाटतंय की तुम्हाला मी आतापर्यंत नॉर्मल आणि ऑइली शिकवलं, तर ते तुम्हाला प्रॉपर आता मी एकदम नॉर्मल शिकवते. जसं का आपण एक नॉर्मल आपण घरामध्ये कसं बोलत असतो तेच तुम्हाला एक्झाम्पल देऊन तुम्हाला शिकवते, जेणेकरून तुम्हाला खूप व्यवस्थित असं समजलं जाणार. ह्याच गोष्टी जर आपण जास्त एकदम ह्या गोष्टींमध्ये बोलत गेलो तर नाही समजून येणार. मी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये म्हणून तुम्हाला समजवते. तर ऑइली स्किन तर आपल्याला समजून गेली आहे कशी ओळखावी ऑइली स्किन. तशीच जर तुम्हाला ड्राय स्किन बघायची असेल तर ड्राय स्किनवाल्यांचं कसं असतं, तर ड्राय स्किन आपली कशी असते, एकदम आपली स्किन एकदम रुखी सुकी ड्राय. आता ड्राय आपण बोललो तर आपल्याला लगेच काय क्लिक होतंय डोक्यामध्ये, ड्राय म्हणजे काय, कोरडं, बरोबर. मग कोरडं जर आपल्याला इमॅजिनेशन होतंय तर आपली स्किन कशी आहे, समजा कोरडी आहे, तर कोरडी स्किन कशी असणार आहे, एकदम अशी ड्राय, रुखी सुखी, ज्याच्यामध्ये जीवच नाहीये आणि ज्याला भरपूर असं पाण्याची कमतरता आहे, डिहायड्रेशन आहे, जरा पण हायड्रेट नाहीये स्किन, अशा स्किनला आपण काय बोलणार आहे, ड्राय स्किन आहे एकदम. जर आपण झाडांना 2 दिवस जर आपण पाणी नाही टाकलं तर ते झाड कसं होऊन जातं, त्या झाडांची पानं, ते फुलं कशी होऊन जातात, एकदम मेल्यासारखी, जसं काय त्यांच्यामध्ये काही जीवच राहिलेला नाहीये, तसे होऊन जातात. तर तशीच आपली स्किन सुद्धा असते. जर आपल्या स्किनला प्रॉपर न्यूट्रिशन, प्रॉपर जर वॉटर बॅलन्स आणि जर प्रॉपर हायड्रेशन जर भेटलं नाही तर आपली स्किन काय होऊन जाते,
डिहायड्रेट होऊन एकदम ड्राय आणि डल आपली स्किन होऊन जाते. त्याने आपलं जे स्किनचं टोन असतं, स्किनचं टेक्स्चर असतं, ते सुद्धा खूप खराब होऊन जातं आणि रफ होऊन जातं एकदम. आपण जर ड्राय स्किनला जर आपल्या अशा स्किनला हात लावला तर आपली ती स्किन कशी लागते, एकदम रुखी सुखी कोरडी आणि खरखरीत लागते, एकदम खरखरीत लागते. तेच जर आपण ऑइली स्किनवाल्यांना लावलं ना हात, तर त्यांच्या स्किनमधून काय येत असतं, हाताला ऑइल लागत असतं. ते जर आपण नॉर्मल स्किनवाल्यांना हात लावला ना स्किन, तर काहीच नसतं, नॅचरल असतं एकदम, ना की ड्राय लागत नाही एकदम ऑइल येत हाताला. तर अशा स्किनला आपण काय बोलत असतो, नॉर्मल स्किन. तसंच जर आपण ड्रायवाल्यांना बघणार, त्यांच्या स्किनला जर आपण हात लावला तर त्यांची स्किन कशी लागते, एकदम अशी खरखरीत. तर अशा स्किनला आपण काय बोलत असतो, ड्राय स्किन. तर अशा स्किनवाल्यांना काय होतं ना, खूप लवकर एजिंग येते. तर साइन ऑफ एजिंग ह्यांना लगेच ह्यांच्या स्किनवर दिसून येत असते. ते जरी यंग असले तरी त्यांची स्किन कशी दिसत असते, एजपेक्षा जास्त. म्हणून ड्राय स्किन कधीच आपल्याला ठेवायची नसते. त्यासाठी आपण प्रॉपर त्याला मॉइश्चरायझर, प्रॉपर त्याला सीटीएम, सगळ्या गोष्टी आपल्याला करून प्रॉपर हायड्रेशन लेवल त्याचं मेंटेन ठेवून, पीएच लेवल मेंटेन करूनच आपल्याला राहायचं असतं. त्याने आपली स्किन ड्राय राहत नाही. तर आता आपण ड्राय सुद्धा, तुम्हाला ड्रायसाठी जास्त काही असं हे नाहीये की तुम्हाला असं वाटणार की शिकावं, कारण की ड्राय म्हणजे लगेच कळून येते. तर ड्रायमध्ये काय काय असतं, कोणाकोणाला त्याच्यामध्ये पिगमेंटेशन दिसून येतात चेहऱ्यावरती. ऑइलीवाल्यांना सुद्धा पिगमेंटेशन्स असतात, पण ते पिगमेंटेशन कसे एकदमच डार्क पिगमेंटेशन दिसून येतात ऑइलीवाल्यांचे. आणि जे ड्रायवाल्यांचे कसे असतात पिगमेंटेशन, ते दिसतात पण एकदम असे पुसट भुरकट असे वेगळेच ड्राय स्किनवाल्यांचे पिगमेंटेशन दिसत असतात. तर असे जे स्किन टोनवाले असतात त्यांना बोलतात आपले ह्यांना ड्राय स्किन. तर तेच झालं, आता आपल्या ड्राय झालं, नॉर्मल आणि ऑइली, हे 3 जणांचं आपल्याला कळलेलं आहे. तर आता एक स्किन येते ही कॉम्बिनेशन स्किन. तर ह्या सगळ्यांचं कंबाईन मिळून काय असतं, कॉम्बिनेशन स्किन रेडी झालेली असते. तर खूप लोक असे पण असतात की ज्यांचं फक्त टी झोन, हा जो एरिया आहे ह्याला बोलतात आपण, हा फॉरहेड आणि हा नोज, हा एरियाला काय बोलतो आपण, टी झोन एरिया. फॉरहेड आणि आपलं नोज, हा इथून हे जर सगळं काय असतं, ऑइल सुटलेलं असतं, इकडे ऑइल सुटलेलं असतं. आणि जे आपले जे चीन आणि चिक्स वगैरे आहे ना, हे सगळं, हा जो एरिया असतो हा पूर्ण कोरडा आणि ड्राय लागत असतो. तर अशा स्किनवाल्यांना काय बोलतात, कॉम्बिनेशन स्किन. ज्यांच्या स्किनवरती पिगमेंटेशन पण असतात, ज्यांच्या स्किनवरती पोर्स सुद्धा असतात, हा ॲक्ने सुद्धा असते. म्हणजे ड्रायवाल्यांची सुद्धा ॲक्ने असते, पण ती ड्राय ॲक्ने असते, त्यांचं सुद्धा वेगळं आहे. पण हे जे आहे, हे कॉम्बिनेशन स्किनवाल्यांचं कसं असतं, ह्यांच्या स्किनमध्ये तुम्हाला पिंपल्स पण दिसतील आणि ड्रायनेस पण दिसेल, म्हणजे कळूनच येणार नाही नेमकी ह्यांची त्वचा कशी आहे. तर अशा स्किनला आपण काय बोलत असतो, कॉम्बिनेशन स्किन. म्हणजे फुल ऑन कंबाईन पॅकेज असतं त्यांच्याकडे, त्यांना बोलतात कॉम्बिनेशन स्किन. तर ह्या सगळ्यांना ट्रीट करण्यासाठी वेगवेगळ्या सगळ्या प्रोडक्ट्स आणि वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स बनलेले आहेत, जे ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करत असतं. तर मी तुम्हाला हे सगळं डीप नॉलेज ह्यासाठी देते की जेव्हा आपल्याला, आता आपण पुढे जाणार, आता आपण पहिला तुम्ही लिहून घ्या CTTMP, असं पूर्ण लिहून घ्या. आता सी म्हणजे काय असतं, क्लिन्झिंग. ओके, क्लिन्झिंग. टी म्हणजे काय, टोनिंग. TONING, टोनिंग. सी म्हणजे क्लिन्झिंग, टी म्हणजे टोनिंग, टी म्हणजे CTTM आहे. टी म्हणजे ट्रीटमेंट, एम म्हणजे मॉइश्चरायझिंग आणि पी म्हणजे प्रोटेक्शन. ओके, तर हे आपले 5 जे गोल्डन पॉइंट्स असतात आपल्या स्किन केअर मध्ये, हे आपल्याला फॉलो करायलाच पाहिजे. तर आपला जो नेक्स्ट व्लॉग येणार आहे, नेक्स्ट पार्ट येणार आहे, पार्ट 3, त्यामध्ये तुम्हाला मी फुल फॉर्म आणि आपल्याला CTTMP
हे आपल्याला कोणते कोणते प्रोडक्ट यूज केले पाहिजे आणि त्याचं फुल फॉर्म तर आपल्याला ह्याच व्हिडिओमध्ये कळलेलं आहे, पण तुम्हाला त्याच्याबद्दल डीप नॉलेज, क्लिन्झिंग, टोनिंग, ट्रीटमेंट, मॉइश्चरायझर आणि प्रोटेक्शन बद्दल डीप नॉलेज मी पार्ट 3 मध्ये देणार आहे. कारण की मी आजच जर सगळ्या गोष्टी ह्यामध्ये इनबिल्ड इन्क्लूड केल्या आणि शिकवल्या तर सगळं डोक्याच्या वरून निघून जाईल, जास्त काय डोक्यात बसणार नाही. तर आपल्याला हा क्लास कसा करायचा आहे, एकदम स्मूथ आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर नॉलेज घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. तर ज्याने हा व्हिडिओ जर हा जो व्हिडिओ बघत आहे आणि ज्यांनी पहिला पार्ट 1 बघितला नसेल तर त्यांनी पहिला पार्ट जाऊन बघा, कारण की त्याच्यामध्येच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. पार्ट 1 पासून जर तुम्ही प्रॉपर व्हिडिओ बघणार तर तुम्हाला व्यवस्थित नॉलेज येईल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळतील. आणि तुम्ही एक बुक बनवून घ्या, त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं काय डिटेल्स लिहत जा, तुम्हाला जरा पण प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम फेस करत असणार, कोणते वर्ड्स तुम्हाला कळत नसतील किंवा मग तुम्हाला काही समजत नसेल, काय तुम्हाला क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील, तर तुम्ही मला डेफिनेटली बिंदासपणे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुम्ही बिना टेन्शन घेता मला कधी पण क्वेश्चन विचारा, मी तुम्हाला कधी पण आन्सर द्यायला रेडी आहे. सो हा व्लॉग आपण इथेच थांबूया, जास्त काही पुढे नको. पार्ट 3 मध्ये आपण पुढे बघूया CTTMP. तर तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.